हाय फ्रेंड, प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी. तर इथे मी एक बटाटा कापून घेतलाय, पाण्यात ठेवलाय आणि इथे मी कढई तापत ठेवली, त्यात खोबरं टाकलंय आणि इथे आपण थोडेसे शेंगदाणे, कारळे, सफेद तेल, लसूण, नंतर आपण सुके मसाले वापरणार आहोत. तर बघा, इथं आपलं खोबरं छान असं भाजलेलं आहे. मी काढून घेते आणि आपण आता शेंगदाणे टाकून घेऊ. शेंगदाणे मी थोडेच घेतलेले आहेत आणि 2च बटाट्याची भाजी मी बनवणार आहे. तर आपण शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणे पण छान असे आपण भाजून घेऊ. आता आपण याच्यामध्ये तीळ आणि कारळे टाकून घेऊ आणि छान असं फ्राय करून घेऊ. आपण हे काढून थंड करून मिक्सरला बारीक करून घेऊ. आता आपण याचं तेल टाकून घेऊ. टाकून घेऊ. राई तडतडली, आपण जिरं टाकू आणि कढीपत्ता. आता आपण वाटण केलं टाकून छान असं परतून घेऊ. आता आपण धना जिरा पावडर टाकू 1 चमचा. कांदा लसूण टाकू 1 चमचा. हळद अर्धा चमचा. लाल तिखट 1 चमचा. थोडंसं ते छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊ. छान असं तेल सुटलंय. आपण थोडंसं पाणी टाकू. आपण बटाटा टाकू आणि छान मिक्स करून घेऊ. आता बटाटा छान असं तेलात फ्राय झालाय. आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊ. मिक्स करून पाणी टाकू. मी 2 माणसाची बनवणार आहे, तर मी एवढं मिक्सरचं भांडं भरून पाणी टाकलेलं आहे. छान असे आपण शिजवून घेऊ. तर बघा, छान अशी आपली बटाट्याची तर्रीबाज रस्सा भाजी रेडी झालेली आहे. याच्यावरती आता आपण कोथिंबीर टाकू. आणि मी पहिली पण टाकलेली आहे, पण आता थोडी वेगळ्या पद्धतीने कारळे, सफेद तीळ घालून केलेली आहे. कांद्याचा कुठेही वापर नाही, टोमॅटोचा कुठेही वापर नाही. तर कशी वाटली माझी बटाट्याची रस्सा भाजी नक्की सांगा कमेंट करून. आणि मी पातळ केलेली आहे. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.